मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे नेते अमित शहा यांच्यासोबत बैठक केली आहे। दोघांमध्येही सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती समोर येते। या संदर्भात पुढचा जो काही निर्णय असेल तो मुंबईतच होईल अशी माहिती भाजपचे नेते विनोद तावडे यांनी दिली आहे। दिल्लीमधल्या अमित शहा यांच्या निवासस्थानी राज ठाकरे आणि अमित शहा यांच्यामध्ये अर्धा तास बैठक झाली। या बैठकीनंतर मनसे महायुतीमधला नवा घटक पक्ष बनण्याची शक्यता आहे। काही दिवसांपूर्वीच मनसे महायुतीमध्ये सामील होणार आणि मनसेला लोकसभेच्या 1 ते 2 जागा मिळणार अशी बातमी एबीपी माझाने प्रसारित केली होती, ज्यावर आता जवळपास शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। राज ठाकरे आणि अमित शहा यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा मात्र सुरू झाल्यात। या संदर्भात आणखी माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी गणेश ठाकूर। गणेश, निवडणुका घोषित झाल्यानंतर लगेचच होणारी ही भेट अगदी बरोबर आणि तसं पाहायला गेलं कविता तर ही एक औपचारिक भेट होती, कारण जो फॉर्म्युला ठरायचा होता, कसं आपण पुढे जायचं, ह्या सगळ्या बाबी महाराष्ट्रामधील नेत्यांसोबत राज ठाकरे यांचं बोलणं सुरू होतं आणि राज ठाकरेंची चर्चा ही दिल्लीच्या पक्षश्रेष्ठींच्या माध्यमातून होत होती किंवा त्यांचं जे म्हणणं होतं आणि त्यांना या युती संदर्भातले जे काही अटी आहेत किंवा जो फॉर्म्युला आहे तो कसा पुढे न्यायचा आहे ते त्यांना सांगूनच केले गेलेले आहे। म्हणून जवळपास सगळं ठरलेलं होतं। आज एक भेट जी घ्यायची असते ती भेट घेतली गेली, यामध्ये चर्चाही झाली आहे। अर्धा तास चर्चा झाली जी ऑलमोस्ट वन ऑन वन होती। अमित ठाकरे तिकडे होते, मात्र ते शेवटी त्या बैठकीत किंवा त्यांना बोलावलं गेलं। अमित भाई आणि राज ठाकरे हे जवळपास 20 ते 25 मिनिटं बोलत होते, त्यांच्या चर्चा झाली आणि पुढे कसं जायचं याबद्दल जे आधी ठरलं होतं त्याच्यावरची चर्चा झालेली आहे। जसं आपण आधीच आपल्या प्रेक्षकांना सांगितलं होतं की 1 ते 2 जागा, एक जागा जवळपास निश्चित आहे, ती म्हणजे दक्षिण मुंबईची जी महानामगावकरांची आहे। दुसरी जागा कोणती, आता मुंबईतली एक जागेची चर्चा आहे आणि 2 मुंबईच्या बाहेरच्या जागा आहेत। एक शिर्डीची चर्चा आहे, एक नाशिक चर्चा आहे, पण तसं काही होईल असं वाटत नाही। पण आता जे काही ठरलंय ते मुंबईतून बोललं जाईल किंवा मुंबईत त्याची घोषणा केली जाईल, जिथं देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री अजित पवार, राज ठाकरे एकत्रित एका मंचावरनं येऊन ह्या घोषणेसंदर्भात किंवा महायुतीत त्यांच्या सामील होण्यासंदर्भात औपचारिक घोषणा करू शकतील। म्हणून आता सकारात्मक चर्चा, युती, पण आता पुढे काम कसं करायचं, प्रचारसभा कशा होतील, प्रचाराचा नारा राज ठाकरे कधी फोडतील, तर मला वाटतं पाडवा मेळाव्यापासूनच ते प्रचार बरोबर। म्हणजे राज ठाकरे यांची जर युती होणार असेल तर त्या युतीची घोषणा, जर युती होणार असेल तर त्या युतीमध्ये राज ठाकरे यांना लोकसभेसाठी जागा मिळतात का, मिळणार असतील तर त्या किती, या सगळ्यांच्या घोषणेकडे आता लक्ष लागलेलं आहे। दिल्लीमध्ये चर्चा झालेली आहे, घोषणा मात्र महाराष्ट्रात होईल असं भाजपच्या वतीने सांगण्यात येते। गणेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीवर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।